लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुढारी न्यूज आणि कल्लाकार या शोमध्ये. कल्लाकार या शोमध्ये आज धमाल येणार आहे, कारण तो जेव्हा मंचावर येतो तेव्हा आपल्याला खरंच धमाल अनुभवायला मिळते आणि त्याचा अभिनय वेगळा आणि त्याच्याबद्दल इतके किस्से आम्ही एकांकिकेपासून ऐकलेत की आज त्याला मला विचारायचं की एकांकिकेपासून फेमस होऊन आता जेव्हा तो नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय तर त्याच्याबद्दल भावना तरी काय. रोहित, खूप खूप स्वागत आहे कल्लाकारवर. थँक्यू. तर सगळ्यात अगोदर रोहित, जर तुला आता कल्लाकार मध्ये तू आलायस आणि अगदी रांगडी जी आपली भाषा आहे मराठी त्याच्यात जर तुला सांगायचं असेल की काय प्रेक्षक कसं सांगशील, प्लीज सांगा मला. नमस्कार, कसे आहेत सगळे? खतरनाक ना. आणि खऱ्या अर्थानं खतरनाकाचं कारण आज तो थार चालवतोय, त्यामुळे आज सगळ्या गप्पा पण रांगण्या होणार आहेत. विषयच नाही. रोहित भाई, खूप खूप स्वागत आहे. आणि कल्ला आणि कार असं या शोचं नाव आहे. आपण नाटकाच्या गप्पा मारणार आहोत, पण सगळ्यात पूर्वी गप्पा या गाडीच्या असणार आहेत. ओके, तर गाडी कधी हाती आली, कुठल्या गाडीत असंख्य तुमच्या आठवणी आहेत, प्लीज सांगा आम्हाला. स्वप्न होतं थार घेणे, पण कधी हिंमत नाही झाली थार घ्यायची, कारण की पैसेच नव्हते तेवढे. कॉलेज एकांकिका वगैरे कॉलेजमधनं केल्या होत्या आणि काही छोटी मोठी कामं करायला लागलो होतो बाहेर, त्यामुळे तशी हिंमतच नव्हती झाली कधी. पण हळूहळू गोष्टी घडायला लागल्या. टेलिव्हिजनचा एक मोठा शो मिळाला, खूप मेहनत केली त्या शोसाठी. मग खऱ्या अर्थाने गाडी बिडी बाकीच्या घरबीर सगळ्या नंतर येतात गोष्टी, पण ओळख मिळाली. एक्झॅक्टली. महाराष्ट्राची हास्य जत्रा या शोने ओळख दिली, अख्ख्या महाराष्ट्रात घराघरात पोहोचवलं आणि काम करण्याची एक नवी उमेद दिली. कारण की आपल्याला जेव्हा लोक ओळखायला लागतात तेव्हा असं होतं ना की आपली जबाबदारी आता जास्त वाढली. म्हणजे फक्त ओळखलं नाही पाहिजे, तर एक चांगला कलाकार म्हणून ओळखलं पाहिजे आणि आपलं काम आवडत राहिलं पाहिजे लोकांना. त्यामुळे भारीच वाटलं. आणि मग हळूहळू जे स्वप्न होतं की थार घ्यायची, आधी टू डोर थार होती. मी ज्यावेळी थार घ्यायचा विचार केला तेव्हा 5 डोर लॉन्च झाली होती नुकताच. तर त्याचा सुद्धा एक किस्सा वेगळा की तेव्हा मला थांबवलं. राईट. महिंद्राच्या मॅनेजरने थांबवलं मला आणि थांबा, जरा थांबा, तुम्ही जर नवीन गाडी मिस केली तर खूप काही मिस करायला आयुष्यात तुम्ही. आणि मी थांबलो आणि थांबून थार रॉक्स फायनली घेतलीच. क्या बात आहे. पण मला सांगा ना, गाडी कशी शिकलात? कोणी शिकवली? आपल्या एरियात शिकलात, मित्रांनी शिकली की आव्हाने शिकून गेलात? खूप आधीपासून गाडीची हौस होती. राईट. खूप आधीपासून घरी गाडी होती छोटी, आमच्याकडे 800 गाडी होती. तेव्हापासून बाबांकडे गाडी होती, पण काय चालवायला गाड्यांची आवड होती. वडिलांना माझ्या खूप आवड आहे गाड्यांची आणि त्यांच्यामुळे ती माझ्यातही आली. मलाही गाड्यांचं खूप वेळ आहे. आत्ता हे माझ्याकडे थार असली तरी मला एक सतत माझी नजर अशी भिरभिरत असते, अरे ही गाडी काय, ही कुठली लॉन्च झाली आहे नवीन. मला गाड्यांचं वेळ आहे खूप. आणि शाळेत असल्यापासूनच घरी गाडी असल्यामुळे बसू का पप्पा बाजूला, बघू का जरा चालवू का, आज ट्राय करू का चालवून. शेवटी शिकलोच. शाळेत म्हणजे 9वी 10वीला असल्यापासूनच मी गाडी चालवतो. पण ना, मला खूप भारी गोष्ट ही वाटते की हा कार्यक्रम सुरू असून आता तू प्रेक्षकांच्या भेटीत नाटक आणतोस. येस. आणि त्या नाटकाची रिहर्सल काल मी थोडीशी प्रेक्षक पाहिली आणि मला प्रचंड आवडलं, कारण 2 गोष्टी आहेत. एक तर म्हणजे विठ्ठल, जे आपलं आराध्य दैवत आहे, यांच्याबद्दल आपण किती बोलू किती कमी होईल, आपण बोलतच राहू. आणि दुसरं म्हणजे तोच एक व्यक्ती त्याच एका सियाचीनच्या ग्लाशरला जातो आणि तिकडे करतो. काय सांगशील या नाटकाबद्दल? विषय इतका कमाल आहे, नाटकाची संहिता इतकी कमाल आहे आणि त्या नाटकाला करायला मिळतं व्यावसायिक रंगभूमीवर. किती आनंद होतो? खूप आनंद होतोय. मी याच्या आधी व्यावसायिक नाटकं केली आहेत, पण मी प्रमुख भूमिका करतोय असं हे माझं पहिलं नाटक आहे. सो आपल्याला पुन्हा तेच की आपल्याला वाटत असतं ना की आपण एकांकिका करत असतो तेव्हापासून की एक नाटक असावं जे माझं असावं, त्या नाटकाची गोष्ट माझी असावी. आणि मुळात या नाटकाच्या बाबतीत इतकं भारी जुळून आलंय. एकतर विठ्ठल आणि आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असल्यामुळे ती सगळी गोष्ट, तो सगळा विषय आहेच नाटकात, वारी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण नाटकातलं हे जे मुख्य पात्र आहे हे फौजी आहे. हा फौजी आहे आणि फौजी असणं किंवा फौजी आपल्याला जगता येणं हे माझं कधीपासूनचं स्वप्न होतं. कारण मी साताऱ्यातल्या अशा एका गावातला आहे ज्यात माझ्या गावात जवळजवळ प्रत्येक घरातला एक आर्मीत आहे. आमच्या गावातली 70-80% मुलं ही आर्मीतच आहेत. सो माझ्या घरातही माझे काका, माझा भाऊ सगळे आर्मीत आहेत. इव्हन मला, तुला सांगतो, मला भरतीसाठी उभं करण्याकरता फोर्स केला गेला होता की बाबा भरतीला उभं राहायचं. ते असतंच ना की आपल्याला जायचंय, देशासाठी जायचंय, सेवा करायला. ते रक्तात असतं. पण ते असतं ना की मला हा रोल तरी करता यावा. मला फिल्म मध्ये असेल, सिरियल मध्ये असेल किंवा नाटकात असेल, कशातही असेल,
पण हा रोल मला जगता यावा किंवा फौजी म्हणून मला एक, कारण त्याच्यात एक रुबाब आहे ते युनिफॉर्म मध्ये त्या युनिफॉर्म मध्ये. तो युनिफॉर्म अंगावर आल्याच एक ती वर्दी चढल्याच एक वेगळाच अभिमान, मान सगळं वाटतं. देशाबद्दलचं एक काहीतरी एक जास्त ऊर भरून येतो आपला आणि काम करण्याची वेगळी ऊर्जा मिळते. सो फौजी हे पात्र असल्यामुळे मला ते असं, आणि गोष्ट इतकी भारी आहे नाटकाची. सो मला असं म्हणजे असं झालं की यार हे सगळं चालून येते माझ्यापर्यंत, सगळं ही गोष्ट, हा रोल सगळं आलंय माझ्यापर्यंत आणि मी हे आयुष्यात मिस नाहीच केलं पाहिजे. सो मला ते खूप भारी वाटतं आणि मी हे करायला घेतलं नाटक आणि त्याची जोरदार तयारी करतोय आता आम्ही. आणि ते रंगीत तालमी सुरू आहेत. तालमी सुरू आहेत, रंगीत तालमी सुरू आहेत. तू काल रंगीत तालमींना आला होतास, आमची रिहर्सल्स बघितली, काही सीन्स बघितले असतील. सो नाटकाची गंमत अशी आहे की नाटक आहेच सुंदर, विषय सुंदर आहे. आशुतोष जरे आमचा मित्र आहे, खूप तरुण डिरेक्टर आहे असं म्हणता येईल. खूप लहान वयात त्याने ही एवढी मोठी जबाबदारी घेतली, एवढं मोठं नाटक लिहिलंय आणि मस्तच लिहिलंय नाटक. पण त्याच्या बरोबरच या नाटकातनं लोकांना एक व्हिज्युअल ट्रीट मिळणार आहे असं मला वाटतंय. तुला अंदाज आला असेल थोडाफार काल बघताना. सो तू जितकं बघितलंस त्याच्याहून अधिक खूप साऱ्या गोष्टी आहेत की लोकांना असं मंत्रमुग्ध करून टाकणार आहे सगळं, की अरे काय बघतोय आपण. म्हणजे आपल्याला सवय असते ना, बाहेरच्या देशांमधली आपण नाटकं बघतो तेव्हा आपण असे होऊन जातो, अरे कसं करतात हे, काय आहे म्हणजे कसं. तर तितकं नाही, पण तेवढा प्रयत्न नक्कीच असेल की लोकांना असं यार वाह काय बघितलं आज, भारीच, आणि काय कामं करतायत सगळे. हा एक्सपिरियन्स देण्याचा एक आनंद वेगळा आहे आणि तो आनंद लोकांना द्यायचा आहे. म्हणून खूप वर्षांनी जवळजवळ शूटिंग आणि सगळं चालू असल्यामुळे, हास्यजत्रा फिल्म्स वगैरे चालू असल्यामुळे जुळून येत नव्हतं. नाहीतर आपण एकांकिका केलेली पोरं तुला माहितीये, नाटकाशिवाय जमतच नाही. म्हणजे नाटक असलंच पाहिजे चालू, थिएटरचं वेळ आहे आपल्याला. पण ते काही जुळून येत नव्हतं इतक्या वर्षात, कारण शूटिंगच्या तारखा मोस्टली आपण शनिवार रविवारी जास्तीत जास्त प्रयोग करतो, पण आमचे शूटिंग असल्यामुळे ते सगळं जुळून येत नव्हतं. विचारणा खूप नाटकांची होत होती, पण फायनली मी आता ठरवलं की आपल्याला करायचंच आहे. आता सगळं जुळवून आणू, 1-2 फिल्म्स बाजूला ठेवू, बाकीचे शूटिंग थांबवू, पण नाटक करूया. पण मला खूपदा असं वाटतं ना, हा कॉन्फिडन्स ना कलाकारांना आपल्या प्रेक्षकांनी पण दिला असं तुला वाटतं का? अगदी. कारण आजच्या घटकेला काल दिलीप काका एका कार्यक्रमात असं म्हटले, दिलीप प्रभावळकर, की आपला मराठी प्रेक्षक इतके भारी आहेत की त्यांना हे कळत नाही की आज 50 पेक्षा जास्त व्यावसायिक नाटक एकत्र रंगभूमीवर सुरू आहे आणि प्रत्येक नाटकाला बुकिंग होतंय, प्रत्येक नाटकाला ऑडियन्स येतोय आणि ते वेगवेगळे नाटक, प्रत्येक नाटक हे वेगळ्या जॉनरचं आहे. कुठे ना कुठे हा कॉन्फिडन्स आपल्या मराठी प्रेक्षकांनी आपल्याला कलाकारांना दिलाय का? अगदी. आणि तो कॉन्फिडन्समुळे आपल्याला एक वेगळी ताकद मराठी कलाकारांना मिळाली का, की चल काहीतरी वेगळं रंगभूमी करून दाखवूया. त्यामुळेच तर होतंय ना ते. प्रेक्षक वर्ग इतका मोठा आहे आपला आणि इतका नाटकांकडे वळलाय, किंवा नाटक बघण्याची एवढी परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राची, नाटक करण्याची परंपरा आहे. सो प्रेक्षक लोकांना डोक्यावर उचलून धरतायत, कलाकारांना किंवा नाटकांना. सो कलाकारांमध्ये वेगळी ऊर्जा येते रे, की यार आपण आता प्रेक्षकांना अजून काय वेगळं देऊ शकतो, अजून काय वेगळं करू शकतो, अजून काय भारी करू शकतो, असं होत राहतं. त्यामुळे प्रत्येकाची ऊर्जा वाढते. प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की आपण वेगळ्या पद्धतीचं नाटक करू. अच्छा, आता रंगभूमीवर अशा पद्धतीचं नाटक चालू आहे, मग आपण असं काहीतरी ट्राय करून बघूया का. सो चांगलं करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा आहे आणि प्रेक्षकांमुळेच सगळं आहे, कारण ते आपल्याला उचलून धरतायत, त्यांना आपण आवडतोय म्हणून आपल्याला करावं असं वाटतंय. आणि जशी मी सुरुवात केली प्रेक्षको, रोहित हे नाव ॲज अ कलाकार, हे नाव एकांकिका सर्किटमध्ये प्रचंड फेमस नाव. म्हणजे कॉलेज लेवलला असल्यापासून आम्ही हे नाव आमच्या एकांकिका स्पर्धा ऐकतोय. काय सांगशील, किती भारी एक गोष्ट आहे की आपल्या मनासारखं काम करायला मिळणं, पण भारी अशी पण गोष्ट आहे की ती कॉलेज लेवल पासून करायला मिळणं. तुमच्या आता तू म्हटलंस की वनिता, तू, पृथ्वी एकाच कॉलेजमध्ये आली. येस. अनेक असंख्य आठवणी असतील, असंख्य गोष्टी असतील. आज पुन्हा एकदा कॉलेज जाऊन जेव्हा तू आत्ताची एकांकिका बघत असेल तेव्हाचा आनंद वेगळा असेल, त्या स्पर्धेत जाऊन कलाकारांना पाहण्याचा आनंद वेगळा असेल. हे एकांकिका सर्किट जे आपलं मुंबईचं आहे किंवा कुठलंही आहे, त्याबद्दल तुझी भावना आहे तरी काय? व्हॉट इज युअर टेक ऑन एकांकिका सर्किट? जेव्हा आणि ही परंपरा आहे रे, तिकडे काम करतो, तो मालिका करतो, तो नाटक करतो, सिनेमा देतो, आणि परंपरा अविरत सुरूच आहे. रोहित, किती भारी वाटतं. ती संपणारच नाही. म्हणजे अरे खूप भारी वाटतं. वेळ आहे, राईट, तो नाद आहे, तो ते वेळ लागायला लागतं ना, तसं वेळ लागतं मुलं. मी तुला खोटं वाटेल, म्हणजे मला माहित नाही कसं कॅमेऱ्यासमोर बोलतोय, खरं बोलतोय, चुकीचं बोलतोय माहित नाही, पण मी 9 वर्ष कॉलेज केलंय. का तर मला एकांकिका करायची म्हणून. मला एकांकिका करायची म्हणून. आणि मला वेळ लागलं होतं, मी अक्षरशः अडकलेलो. माझ्यासाठी एकांकिका म्हणजे विश्व झालं होतं. मला ते आवडायला लागलं होतं प्रचंड.
मला ते आवडायचं. स्पर्धांमध्ये आपली एकांकिका फायनलला जाते, तुडुंब गर्दी होते, आपली एकांकिका बघायला लोक येत आहेत, एकांकिका बघून मोठ्या प्रोजेक्टसाठी विचारणा होते, नाटकांसाठी असेल, सिरियलसाठी असेल. तर ते सगळं टाळून पण पुन्हा एकांकिकाच करायची. कारण ते आता आपण बघ, आपण ह्या गोष्टीवर बोलतोय, आपण माझ्या कॉलेजच्या शेजारनं पास होतोय. कीर्ती आपण माझ्या कॉलेजच्या शेजारनं जातोय. सो कॉलेज बद्दल तर खूप प्रेम आहेच. आणि मी तुला जसं म्हटलं तसं मी खूप वर्ष एकांकिका करत होतो, त्यामुळे त्याचं वेड तेव्हापासून होतं थिएटरचं. नाटक 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 करत राहिलं पाहिजे. आणि एकांकिकेनेच म्हणता येईल की आपल्या आसपासच्या कॉलेजेसमध्ये किंवा मित्रांमध्ये एक कळलं की बाबा असा असा एक कलाकार आहे जो काम करू शकतो छान आणि वगैरे. त्याच्यामुळे पुढे नाटकं मिळाली. संतोष पवार सर माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत आयुष्यात, कारण त्यांनी मला पहिलं व्यावसायिक नाटक दिलं. सुनील हरिश्चंद्र आणि त्यांची रिहर्सल बाजूच्या हॉलमध्ये सुरू आता. येस म्हणजे सरांची रिहर्सल, सरांच्या एका नाटकाची शेजारी रिहर्सल चालू आणि माझ्या एका नाटकाची शेजारी रिहर्सल चालू आहे. काय म्हणजे हे भारीच आहे खूप. आताच्या घटकेला मी ना काही तुला प्रश्न विचारणार आणि मला ते टिपिकल प्रश्न नको आहेत, कारण ना तो प्रश्न म्हणजे एक कार्यक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात होतो. मला एकदा आदेश बांदेकर असं म्हणालेले की एक कार्यक्रम आपलं आयुष्य बदलून जातो. तो कार्यक्रम प्रत्येकाच्या आयुष्यात यायला हवा. आणि तो कार्यक्रम तुम्हाला खुणावत नाही की मी तुमच्या आयुष्यात आलोय, आता तुमचं आयुष्य बदलणार, असं कधी होत नाही. ते वर्षानुवर्ष काम केल्यावर त्याच्यावर श्रद्धा ठेवून होते. जे त्यांच्यासोबत होम मिनिस्टर झालं ते तुमच्यासोबत आणि सगळ्यांसोबत हास्यजत्रेने केलं. करेक्ट. मी हे नाही विचारणार की तुमच्या हास्यजत्रेचे किस्से काय 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 पण जेव्हा रोहित मी तुला तिकडे काम करताना पाहतो ना, तेव्हा मला डोळ्यात तुझ्या एक ना लर्निंग दिसते की जेव्हा तू अरुण दादांकडे पाहतोस स्किट करत असताना, तू समीर दादाकडे पाहतोस स्किट करत असताना, मला तुझ्या डोळ्यात एक लर्निंग दिसतं की हा काय करतोय, हा कुठल्या भावनेने करतोय. मी आज तुला एक प्रश्न विचारतो, हास्यजत्रेचे किस्से आठवणी मला नको सांगू, पण इज हास्यजत्रा तुझ्यासाठी एक कॉलेज आहे, एक लर्निंग आहे आणि शिकणं आहे का ऑन स्टेज? विद्यापीठ आहे. विद्यापीठ मी तर म्हणेन विद्यापीठ आहे. सुरुवात मी करेन आमचे सचिन गोस्वामी सर, सचिन मोठे सर, हेच आमच्यासाठी विद्यापीठ आहेत. म्हणजे मी तुला म्हणतो की आम्हाला सर जेव्हा आम्ही परफॉर्म करतो त्याच्या आधी आम्हाला 10 गोष्टी देतात की ह्या 10 गोष्टी करा. त्यातल्या आम्ही 4 जरी केल्या ना तरी त्या उत्तम होतात. इतकं मोठं विद्यापीठ आहे ते. सो आम्हाला रोज शिकायला मिळतं. आम्ही रोज ते करत असतो. प्रत्येक आठवड्यात आमचे 2 शेड्यूल्स असतात. रोज ते शिकत असतो. आणि सरांनी आम्हाला असं ठेवलंय की तुम्ही हवेत गेल्यासारखे वागूच शकत नाही. तुम्ही तुमच्या डोक्यात ते येऊच शकत नाही. इतकं जमिनीवर ठेवलंय सगळ्यांना. आणि ते आणतात जागेवर. कारण की कसं असतं, प्रत्येक कलाकाराची एक काम करण्याची ढब असते, एक स्टाईल असते. समीर दादा वेगळ्या पद्धतीने काम करतो, पृथ्वीक वेगळ्या पद्धतीने करतो, नमाताई वेगळ्या पद्धतीने करते, वनिता, प्रसाद दादा, ओंकार सगळे वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. सो आपल्याला असं असतं ना की चल माझी एक स्टाईल आहे ना काम करण्याची, तर हा कुठल्या स्टाईलने काम करतोय, आपण तसं पण प्रयत्न करून बघूया का. अरुण काका एक वेगळाच विश्व आहे. मला तू पहिल्यांदा एवढं फुटून हसता दिसला एका डायलॉगवर. अरे तो इम्प्रोम्प्टू खरंच होता का? हो. अरुण काका भोजपुरी भाषा काहीतरी नेपाळी भाषा बोलले होते आणि संपले होते सगळे. वेड्यासारखे हसत होते सगळे, कंट्रोलच होईना. सो अरुण काका एक वेगळंच विश्व आहे. आणि त्यांच्याकडून समीर दादा, नमाताई, नम्रताताई माझी खूप खूप आवडती कलाकार आहे. कारण ती एखादं कॅरेक्टर करते ना रे, तेव्हा ती म्हणजे वाटते, ती वाटते. आपल्याला एखाद्या कलाकारात असं वाटतं ना की अरे हे करू शकतो किंवा ते करता आलं असतं वगैरे. नम्रताताई करते तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं. तिच्यात काय संचारतं का काय माहित नाही. ओंकार भोजने वेगळ्या पद्धतीने काम करतात. समीर दादाचं एक वेगळंच विश्व आहे. सो असं बघताना सतत आपला एक भूक असते ना आपली ती, की यार हे असं पण करता आलं पाहिजे आपल्याला. आपण आपल्या स्टाईलमध्ये करतच असतो, पण हे कसं करतायत, हे कसं करतोय दादा, अरुण काका हे कसं करतायत, गौरव हे असं कसं करतोय, प्रसाद दादाचं काय वेगळी स्टाईल आहे, प्रसाद दादा असं कसं करतोय, भोजने काहीतरी वेगळं करतोय, वनिताचं काहीतरी वेगळं आहे, शिवाली काहीतरी वेगळं करते, पृथ्वीचं एक वेगळंच काहीतरी विश्व आहे. सो आमच्याकडे अशी वेगळी विश्व आहेत प्रत्येक, आणि ती सरांनी अशी सगळी एकत्र आणली आहेत. आणि त्यात भाषा, आपल्या महाराष्ट्रातल्या ज्या काही भाषा आहेत किंवा जे काही प्रांत आहेत, बरेच जण वेगळ्या वेगळ्या भाषेत काम करतात. प्रभादादा असतील, श्यामदादा असेल, किंवा मी माझ्या साताऱ्याची भाषा बोलतो. सो ते लोकांना खूप आवडतं ना ते, की आपण असं वाटतं ना की अरे आपला माणूस आहे, कोणतरी आपल्या भाषेत बोलतोय, जरा बरं वाटतंय ऐकायला, जरा छान वाटतंय. असं रिस्पॉन्स मिळाला असेल साताऱ्याच्या लोकांनी वगैरे. अरे मला बरेचदा असं होतं की एखाद्या, आता इतकी सवय झाली लोकांना मला त्या भाषेत ऐकायची,
मी असं नॉर्मल कोणाशी बोलत असो ना, कोण भेटले किंवा काही प्रेक्षक भेटतात किंवा येता जाता लोक भेटतात की आम्ही तुमचे खूप मोठे फॅन आहे वगैरे, मी त्यांना म्हणलं थँक्यू सो मच, तुम्हाला इतकं भारी वाटतं, मला आनंद झाला वगैरे. ते म्हणते तुम्हीच आहे ना ते, तुम्ही असं का बोलताय, तुम्ही तसं बोलत राहिला, तुम्ही त्या भाषेत बोला, आम्हाला सवय ना तुम्हाला असं बघायची, मग आपल्याला त्या भाषेत बोलायला लागतं. असं सगळं आहे. पण तुला नाही वाटत का रे की एकदा मला आठवतं की आम्हीच पुढारीवर एक कार्यक्रम केलेला सर, आणि तुम्ही सगळ्यांना तेव्हा बसवलेला, आणि सचिन सर म्हटलेले, सचिन गोस्वामी सर, की हास्यतराची हीच कमाल आहे की आम्ही वेगळ्या भाषेना महाराष्ट्राची मराठी भाषा म्हणून इन्कॉर्पोरेट करतो. मराठी एकच भाषा नाहीये, बरोबर, मराठी आपली प्रत्येकाची आहे आणि प्रत्येकाचं वेगळं ढंग आहे. ही आपली हास्यतराची ताकद तुला वाटते का? येस, आहेच, ताकदच आहे ही. कारण की आपण बघतो की प्रांत आपले जे महाराष्ट्रात जे काय आहेत, जे काही जिल्हे आहेत, त्या जिल्ह्यांप्रमाणे भाषा बदल, आपण म्हणतो ना की आपल्याकडे मैलावर भाषा बदलत जाते. सो त्या सगळ्या भाषा एकत्र करून लोकांपर्यंत पोहोचवणं हे सुद्धा एक वेगळा टास्क आहे हा. सो ते आमचे सचिन गोस्वामी सर करतात, आणि ते इतकी वर्ष सातत्याने चांगलं करत राहणं हे सुद्धा अवघड येणार आहे, आणि ते सगळं करतायत. त्यामुळे त्या भाषा अशा एकत्र आहेत आणि त्या लोकांपर्यंत पोहोचतायत. भारी आहे. पण ना आताच्या घटकेला मी तुला माझ्याकडे ना अनेक गोष्टी विचारण्यासारख्या आहेत. मात्र मला खूप विचारायचं आहे की जेव्हा तू आताच म्हटलंस की नाटक हे एकांकिकेवाल्यासाठी जीव की प्राण आहे, येस, ते नाटक आम्हाला मिळालं की आम्ही सुटतो की आता शूटिंग बिटिंग मॅनेज करूया, पण नाटक पहिलं करूया. सतत काहीतरी करणं हे आताच्या घटकेला कलाकारांसाठी प्रचंड महत्वाचं होतं. अगदीच. आपल्याकडे मी प्रोटॅगनिस्ट आहे, जसं तू म्हटलंस की मी अगोदरही नाटकं केली, पण हे माझं मेन लीड नाटक आहे. पण ह्यासाठी मी नाटक नाही करत आहे, नाही, बरोबर, अगोदर माझा रोल कसा आहे, काय कसं आहे, ह्याच्यावर मी नाटक केलं, कारण नाटक चांगलं होतं. बरोबर. हा एक बदल तू आता खऱ्या अर्थानं आजच्या पिढीच्या कलाकारांना पाहतोयस का, की जिकडे आपण किती मोठा आहे किती लहान आहे बघत नाही, करेक्ट, ती संहिता छान आहे, मला हे नाटक करायचं कारण ह्याच्या संहिताच गोड आहे, चला हे नाटक करूया. हा एक, आणि इज दिस द वे टू गो लुक फॉरवर्ड असं तुला वाटतं का? अरे ऑब्व्हियसली वाटतं की एक सीन करून सुद्धा कोण कधी कसा क्लिक होईल आणि त्याच्यात त्याला काय मिळून जाईल हे नाही सांगू शकत आपण फक्त मेहनतीने आणि आपण 100, 500, 1000% देऊन काम करणं गरजेचं आहे. माझ्याच बाबतीत किस्सा घडलाय. मी एका फिल्मच्या ऑडिशनला गेलो होतो, म्हणजे मी नंतर गेलो, त्याच्या आधी एक कलाकार त्या ऑडिशनला गेला होता. मी एक काम केलं होतं, त्यात मी एक छोटासा रोल केला होता, 1-2 सीन होते माझे, एक वेब सिरीज होती ती वेब सिरीज तिकडे आपल्याला माहिती ना, काय तुम्ही काम केल्याचं काही पाठवा वगैरे असं म्हणतात. तर त्या कलाकारांनी ते पाठवलं की बाबा ही वेब सिरीज केली आहे मी, आणि त्या वेब सिरीज मध्ये त्यांनी ते माझे 2 सीन बघितले, आणि ते 2 सीन बघून मला त्यांनी शोधून काढलं, माझा कॉन्टॅक्ट शोधून काढला, आणि मला एक फिल्म मिळाली ज्यात मी प्रॉपर थ्रू आउट काम करत होतो, पूर्ण सगळे सीन्स मी होतो, आणि एक फिल्म मिळाली मला अख्खी. सो ते नसतंच की आपण आपली लेंथ किती आहे, किंवा आजकाल असतं ना प्रत्येकाचं की बाबा मेन रोल असेल तरच करीन, किंवा काय आपलं किती महत्व आहे त्या नाटकासाठी किंवा गोष्टीसाठी, हे बघणं गरजेचं आहे. आणि असं काही नसतं की मी मुख्य भूमिका केली म्हणजेच मी भारी काम करतोय, असं काहीच नाहीये. सो माझ्या बाबतीत हा किस्सा घडला तेव्हापासून मला तर माहितीये की आपण करत राहिलं पाहिजे, जे चांगलं आहे ते चांगल्या पद्धतीने करत राहिलं पाहिजे. म्हणतो की ऍक्टर प्रिपेअर जे म्हणतो ना, येस, काय काय प्रिपरेशन असतं रे. म्हणजे आता जर नाटक आहे, जसं तू म्हटलंस की हास्यतरा सेट हे आमच्यासाठी प्रिपरेशन आहे, बरोबर, आम्ही रोज काहीतरी नवीन करतोय, आम्हाला रोज काहीतरी, म्हणजे ह्याचा अर्थ काय की आम्ही आमच्या अभिनयाचे पण काही ना काहीतरी पैलू उलगडतोय, शोधत असतो. तर हेच जास्त तुझ्यासाठी ऍक्टर प्रिपेअर आहे का, की जेव्हा काहीतरी काम नसतं तेव्हा हे तुझं खऱ्या अर्थानं शिक्षण असतं का? अगदीच, म्हणजे काम नसतं, काम कर, आता बरीच वर्ष असं होलं की सतत काम करतच आहोत, सो ते आहेच. पण जरी नसेल तरी ती शोधाशोध करणं असेल, किंवा स्वतःवर काम करणं असेल, वाचन करणं असेल, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात ना आपल्यासाठी ऍक्टर म्हणून. मला जास्तीत जास्त बघणं आवडतं की कोण कशा पद्धतीने काम करते, कोण वेगवेगळ्या पद्धतीने कसे विषय मांडतंय, किंवा कशा पद्धतीने ते विषय हाताळतायत, आणि त्यातनं मग ते ऍक्टर कसे काम करतायत. सो मला बघून हे शिकायला खूप आवडतं की अरे हे काहीतरी कमाल केलंय यांनी, म्हणजे अगदी वर्ल्ड सिनेमा पासून घेता येईल आपल्याला की खूप लोक खूप वेगवेगळ्या लेवलला जाऊन खूप मेहनतीने काम करतात. सो ते बघूनच आपल्यात ऊर्जा येते, रे काय केलं रे यांनी, आपल्याला असं जमलं पाहिजे करायला, आणि मग आपल्यात ती ऊर्जा येते आणि आपण करायला लागतो की चल मला आता हे करायचंय. सो अशा सगळ्या गोष्टी जुळून आल्यात ह्या नाटकाच्या बाबतीत. हा विषय खूप इच्छा होती इतक्या वर्षांची, आणि त्याचं सगळं जुळून आलंय. आणि सगळे आजूबाजूचे जे काही नाटकासाठी काम करणारे सगळे लोक आहेत ते इतके भारी आहेत ना. तू नेपथ्यापासून अगदी तू काल बघितलं एक्झॅक्टली संदेश दादा आणि आमचं संदेश दादा भिंद्रेने आमचं नेपथ्य केलंय,
कमाल नेपथ्य प्रकाश केले. योजना, अरे प्रकाश योजना आमचा आपला अमोघ. अमोघला तर तू सेम आणि प्रत्येक College एकांकी स्पर्धेत पासून- प्लीज अमोघ अमोघ असलाच पाहिजे, आपल्यासाठी right? अमोघ पाहिजेच. Right. अमोघ शिवाय नाटकाच्या लाईट्स होऊच होऊ शकत नाहीत. So true. असं एक आपलं हे होतं. सो अमोघ पुन्हा त्या निमित्ताने आम्ही इतक्या वर्षांनी एकत्र So, काम करतोय. exactly. अमोघ रोज तालमीन नाही आता रंगीत तालमीन Right. तर खूप भारी वाटतं. अमोघ येऊन सांगत असं जाऊ त्या हे असं कर, हे असं करून बघ, हे करून बघ, असं होतंय का बघ. सो ते खूप भारी वाटतं रे. सगळी अशी टीम आमचे प्रोड्युसर्स मुळात, कारण हा इतका मोठा आवाक आहे आणि आणि सेट set पण आणि बदलतोय, right? व्हिज्युअली Yeah. सगळ्या गोष्टी होत आहेत. विषय मोठा आहे आणि गोष्ट पंढरपुरात घडते काही काळ आणि काही काळ सियाचीन मध्ये घडते. सो याचा एकमेकांशी तसा काही संबंध नाहीये, कारण व्हिज्युअलीच बघशील तर सियाचीन काहीतरी वेगळंच दिसतं आणि दिसतं. पंढरपूर काहीतरी वेगळं दिसतं. So true. सो ते व्हिज्युअली उभं करणं पण तेवढं अवघड आहे. त्याच्यासाठी संदेश दादांनी प्रचंड मेहनत घेतली. ते तू पाहिलं असेल काल, म्हणजे काय लेवलला ते सगळं दिसतं. प्रेक्षकांना फार कमाल पर्वणी आहे. आणि प्लीज सांग नाटक प्रयोग पहिला कधी आहे, प्लीज सांग प्रेक्षकांना. आमचं मुक्काम पोस्ट पंढरपूर हे नाटक येतंय आणि ते येतंय. शुभारंभ त्याचा आहे 22 ऑगस्टला वा. यशवंत नाट्य मंदिरला दुपारी 4 वाजता. खरंच सांगतो तुम्हाला, याड लागलं हो, तुम्हाला बघायला लागतंय तुम्हाला. क्या बात आहे. आणि खरंच बघावं लागेल की कलाकार म्हणतो तर आपण कोणातरी इन्स्पायर करतो, कोणाकडून इन्स्पायर होत असतो. इफ गिव्हन अ चान्स रोहित भाई, तुम्हाला मी सांगितलं की या सीटवर तुम्हाला कोणातरी बसवायचंय आणि निखळ गप्पा मारे ड्रायव्हर द्यायचंय. त्या व्यक्तीला तुम्ही भेटला असाल नसाल मला माहिती नाही, त्या व्यक्तीला एकदा भेटण्याची तुम्हाला इच्छा आहे आणि फक्त मला गप्पा मारायच्या आणि ड्रायव्हर द्यायची व्यक्ती कोण असेल का? आई शपथ, मला असे असे खूप किती सीट्स आपल्याकडे. inspirations आहेत आपल्याकडे, किती इन्स्पिरेशन्स आहेत की यांच्याबरोबर बसून गप्पा मारूया. आणि आपल्यासाठी ते असे असतात की यार कसं करता तुम्ही, मला तुमच्याकडून शिकायचं, हे कसं केलं असेल, हे कसं केलं असेल वगैरे. पण माझं आवडतं आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. क्या बात. नवाजुद्दीन सिद्दीकी मला प्रचंड आवडतात. ते काय पद्धतीचं काम करतात आणि काय आणि कुठच्या त्यांच्यात कुठे घेऊन ease जातात आहे ते. आणि ते कुठल्या कुठे घेऊन जातात. सो मी गाडीतनं उतरणारच नाही हो. जर ते माझ्यासोबत गाडीत असतील ना, सर तुम्ही बोलत राहा, फक्त तुम्ही बोलत राहा, मी तुमच्यासाठी सगळं करतो इथे, सगळं हवं ते करतो. पण नवाजुद्दीन भाई जर इथे असतील आणि सर जर माझ्यासोबत बोलत असतील तर मला वेळ लागेल आणि मी वेड्यासारखं ऐकत राहीन. फक्त त्यांच्या आयुष्यात त्यांनी कसं काय शिकलेत, कसं त्यांचंही स्ट्रगल आहे, त्यांनाही आपण बघितले की ते कशा पद्धतीने सेम. पुन्हा तेच मगाशी तू प्रश्न विचारलेला की रोल कुठलाच महत्वाचा नसतो. एक्झॅक्टली. आणि त्या माणसाने कधी बघितलंच नाही. त्या माणसाने तर काय, आपण कुठे मुन्नाबाई MBBS मध्ये वगैरे बघितले रे, Exactly, पाकिटमार वगैरे ते सरफरोश मध्ये काय काय केलं रे त्या माणसाने आणि Correct. कुठून कुठे. आणि त्याच्यानंतर आपण गँग्स ऑफ वासेपूर मध्ये त्या माणसाला बघतो, वेळ लागता आपल्याला. सो ही इन्स्पिरेशनल माणसं आहेत. अशी खूप आहेत. म्हणजे मी आता हे एक उदाहरण दिलं तू पटकन विचारल्यावर, Right. पण अशी खूप माणसं आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये. तर आपण बघू आणि त्यांच्याकडून शिकू तेवढं कमी आहे. कमी आहे. Right. अशी माणसं आहेत आपल्याकडे. सो मला नवाजुद्दीन सिद्दीकी सर जर माझ्यासोबत असतील तर भारी वाटेल खूप. खरं तर खूप खूप धन्यवाद रोहित भाई, तू आम्हाला वेळात वेळ काढून इकडे आणलंस आणि छान ड्रायव्हर झालंस. असे थार तुझं ड्रायव्हिंग आहे, अजून थार येऊ दे आयुष्यात आणि अजून आनंद तुला प्रत्येक तुझ्या नाटकातून, प्रत्येक कामातून मिळू दे हीच अपेक्षा. थँक्यू. रोल किती मोठा आहे छोटा आहे हे मान्य नाही, पण तुझं काम हे लोकांना आपल्या मनात घर करू दे एवढीच अपेक्षा. थँक्यू सो मच. थँक्यू सगळ्यांना खूप थँक्यू. माझं काम असंच बघत राहा, माझ्यावर प्रेम करत राहा. नाटकाला सुद्धा नक्की या. लक्षात ठेवा, मुक्काम पोस्ट पंढरपूर. आम्ही आता प्रयोग करणारच आहे पुढं, यायला विसरायचं नाहीये. मजा आहे, व्हिज्युअल ट्रीट आहे, बोललो ना तुम्हाला येड लागणार आहे. क्या बात आहे, येड लागणार तुम्हाला. थँक्यू सो मच. थँक्यू Let's सर, pack up. थँक्यू सो मच.